प्रधानमंत्री आवास योजनेमधून विविध घटकातून लाभार्थी पसंती अंतर्गत नाव नोंदणी व लाभ मिळवण्यासाठी सोलापूर शहर व हद्दवाढ भागातील बऱ्याच लोकांना लाभ मिळवून देतो असं सांगून यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, बांधकाम परवाना, आयुक्त यांच्या मान्यतेने प्राथमिक मंजुरी घेणे अशी विविध कारणे सांगून लाभार्थी यांच्याकडून सोलापूर महानगरपालिका बोगस जमा पावतीद्वारे व संगणकीय पावतीद्वारे लाखो रुपये जमा केले जात असल्याचा आरोप बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केला। दरम्यान या प्रकरणी महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन चंदनशिवे यांना दिले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली ज्या व्यक्तींनी फसवणूक केलेली आहे ह्याची पूर्वकल्पना व्हॉट्सअपवरून सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही तक्रार केली असता आयुक्तांनी सोलापूर महापालिकेकडून आम्ही FIR दाखल करू अशा पद्धतीचे आदेश आयुक्तांनी व्हॉट्सअपवर मला टाकलेले आहेत आणि तशा पद्धतीचे संबंधिताला बी सांगितलेलं आहे। सोमवारी सन्माननीय आयुक्त साहेबांना भेटून हे जे पुरावे तर आम्ही देणार आहे, परंतु महापालिकेकडून एक फिर्याद आणि लाभार्थ्याकडून एक फिर्याद अशा दोन प्रकारच्या फिर्याद आम्ही सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI श्री अंकुशकर साहेबांचं आमचं काल बोलणं झालेलं आहे। आम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही त्या संदर्भातली तक्रार चव्हाण या व्यक्तीच्या विरुद्ध आणि महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्ही फिर्याद देणार।